पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आहे। महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा सुपरफास्ट 50 मध्ये घेऊया। पाकसोबत क्रिकेट खेळणार, आता सिंदूर गेला कुठे, सैनिक मारले गेले, त्यांच्यापेक्षा क्रिकेट मोठा आहे का? भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। जावेद मियादादला यांनीच घरी बोलावलं, उद्धव ठाकरेंनी एकदा आरसा पाहावा आणि मग बोलावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला। रोज म्हणतात वोट चोरी, पण या लोकांचं डोकं चोरी। आमच्या बहिणींच्या मताला चोर म्हणत असतील तर यांच्यापेक्षा मोठा चोर कोण? मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींसह विरोधकांवर निशाणा। निवडणूक आयोगानं चौकशी केली असती तर 10 ते 12 वर्षातील सगळं समोर येईल, खेळ उघडा पडेल म्हणून सगळं प्रकरण दाबलं जाते। राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवरून राज ठाकरेंचं वक्तव्य। संग्राम भंडारेंचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मला संग्राम बापू भंडारे मधला बापू काढून टाकावा लागेल असं म्हणत संग्राम भंडारेंचा बाळासाहेब थोरातांना इशारा। थोरात आणि संग्राम भंडारेंमधील वादावर अजित पवारांची प्रतिक्रिया, मी अशा गोष्टींचं समर्थन करत नाही, प्रत्येकानं मानसन्मान देत वागलं तर वादविवाद होणार नाहीत, अजित पवारांचं वक्तव्य। आपणच निसर्गाचं नुकसान केलंय, भोग भोगावे लागणार, शेतकऱ्यांनी नुकसानाची सवय करून घ्या। पंचनाम्याच्या मुद्द्यावर शेतकरी नेते पाशा पटेल यांचं अजब वक्तव्य। पाशा पटेलांच्या वक्तव्याचा राजू शेट्टी आणि महादेव जानकरांकडून समाचार। पाशा पटेलांच्या तोंडून सरकारची भाषा, शेट्टींचा आरोप तर पटेलांचं वक्तव्य दुर्दैवी असल्याची जानकरांची प्रतिक्रिया। पनवेलमध्ये 11,600 जणांचं 2 वेळा मतदान, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांचा आरोप। रोहिणी खडसेंचं कोथळी आणि मुक्ताईनगर अशा 2 ठिकाणी मतदान असल्याचा आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप। चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसेंच्या 2 ठिकाणच्या मतदानाची यादी दाखवली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पुण्यातील प्रभाग रचनेला विरोध, निवडणूक आयोग आणि हायकोर्टात तक्रार केली जाणार, प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीनं केल्याचा आरोप। पुण्यातील पालिका प्रभाग रचनेला मनसेचाही विरोध, प्रभाग रचनेविरोधात मनसे कोर्टात जाणार, बाबू वागसकर यांचा इशारा। ठाणे महापालिकेची प्रभाग रचना 2017ची कॉपी पेस्ट, मनसे नेते अविनाश जाधव यांचा आरोप। मतपेट्यांमध्ये झोल झाला नाही तर यावेळेला यांचं पानिपत करू, जाधव यांचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमधील फारोळा जलशुद्धीकरण प्रकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण, जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत 900 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकली। संभाजीनगरात जलशुद्धीकरण योजनेचं उद्घाटन, संजय शिरसाट, अंबादास दानवे, संदीपान भुमरे एकाच मंचावर। संजय शिरसाट यांनी अंबादास दानवेंना ड्रायफ्रुट्स खाऊ घातले, तिघांमध्ये मंचावर रंगल्या गप्पा। नवी मुंबईतील मंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबारात पालिकेच्या महिला अधिकारी रडल्या, गणेश नाईक आणि महिला अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू असतानाचा प्रकार, मनसेच्या गजानन काळे यांची गणेश नाईकांवर टीका। तुळजाभवानीचं शिखर उतरवण्याबाबत काही लोक मोठमोठी स्टेटमेंट करतात, राणा जगजितसिंह पाटील यांचं नाव न घेता खासदार ओमराजे निंबाळकर यांना टोला। तुळजापुरात 6,000 बोगस मतदार नोंदवल्याचं प्रकरण, ओमराजे निंबाळकरांकडे आरोप करण्याशिवाय दुसरं काही नाही, ओमराजे निंबाळकरांच्या आरोपांना राणा जगजितसिंह पाटील यांचं उत्तर। आता माघार नाही, 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार, ओबीसीतून आरक्षणावर मनोज जरांगे ठाम, 29 ऑगस्टच्या मोर्चाच्या तयारीसाठी मराठा समाजाच्या राज्यभर बैठका। जरांगेंनी कागद पेन घेऊन सरकारसोबत चर्चा करावी, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सल्ला। ओबीसी आरक्षणासाठी मनोज जरांगे 29 ऑगस्टला मुंबईला येण्यावर ठाम। जरांगे पाटलांना संविधानाची भाषा कळत नसेल तर मग आम्ही बांगड्या भरल्या नाही, लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना इशारा। तर जरांगेंच्या आंदोलनाला काही आमदारांनी 10 लाखांची मदत केल्याचाही हाकेंचा आरोप। हाके स्वतः म्हणतायत की व्हिडिओ माझा पण आवाज माझा नाही, आपण व्हिडिओवर विश्वास ठेवण्यापेक्षा माणसावर विश्वास का ठेवू नये, ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची प्रतिक्रिया। जरांगेंची मागणी असंवैधानिक, मागेल ते मिळालं पाहिजे अशी आडमुठी भूमिका कुणी घेत असेल तर जशास तसं उत्तर देऊ, ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची प्रतिक्रिया। सर्व समस्यांना एकच उत्तर, राज ठाकरेंना एकदा संधी द्या, अमित ठाकरेंचं आवाहन। योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीतून जनसामान्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवा, 31 मार्चपर्यंत प्रलंबित नागरी योजना पूर्ण करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। नाशिकच्या कुंभमेळ्यावरून महायुतीत राजकीय आखाडा,
भाजप दादांच्या राष्ट्रवादीनंतर आता शिंदेंच्या सेनेची एंट्री, कुंभमेळ्याच्या टेंडर प्रक्रियेवर आक्षेप घेत पदाधिकाऱ्यांकडून शिंदेंना बैठक घेण्याची मागणी। मुंबईतून कोकणात गणेशोत्सवाला येणाऱ्यांना चाकरमानी न म्हणता कोकणकर म्हणावं, शासन निर्णय काढण्याची बळीराजा संघटनेची मागणी। धुळ्यातील पाचकंदील परिसरातील महापालिकेच्या 4ही मार्केटचं लवकरात लवकर नूतनीकरण होणार, आमदार अनुप अग्रवाल यांची माहिती। आमदार अग्रवाल यांनी 4ही मार्केटची केली पाहणी। चिपळूणमधील पिंपळी नदीवरील पूल पडला, अख्खा पूल नदीत कोसळल्यानं गणेशोत्सवात गावाकडे जाणाऱ्यांचे हाल होणार। पूल नदीत कोसळताना रिक्षा थोडक्यात वाचली। जळगावात सोन्याच्या दरात 1100 रुपयांची वाढ, सोन्याचे दर जीएसटीसह 1,03,000 प्रति तोळा, तर चांदीसाठी प्रति किलो 1,20,500 रुपये मोजावे लागणार। अंधेरी ते दहिसर आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो मार्गिकेवरील प्रवास भाडं वाढण्याची शक्यता, भाडं निर्धारण समिती स्थापन करण्यासाठी MMRDAचा राज्य सरकारकडे प्रस्ताव। लालबागच्या राजाचं आज प्रथम दर्शन होणार, संध्याकाळी 7 वाजता लालबागच्या राजाची पहिली झलक मीडियाच्या माध्यमातून भाविकांना पाहता येणार। मुंबईतील लालबागच्या राजाच्या स्वागताची तयारी सुरू, स्वागत गेटवर यंदा तिरुपती बालाजीचा देखावा, गेटवरील मोठा हत्ती ठरतोय आकर्षणाचं केंद्र। बोरिवलीच्या काजूपाड्याचा राजाचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न, गंगा आरतीनं गणपतीचं स्वागत। मुंबईच्या ताडदेवमध्ये ओमसाई मित्रमंडळाच्या गणपतीचा आगमन सोहळा, MP मिल परिसरात आगमन सोहळ्याला गणेश भक्तांची हजेरी। ठाण्याच्या विघ्नहर्ता गणेशाचं मोठ्या उत्साहात स्वागत, बागळे इस्टेट इथे ढोल ताशाच्या गजरात रंगला आगमन सोहळा। ठाण्यातील पाचपाखडी परिसरात ढोल ताशाच्या गजरात ठाण्याच्या राजाचं दिमाखदार आगमन, नरवीर तानाजी मित्रमंडळाचं यंदा 48वे वर्ष, फुलांची आरास केलेल्या रथावर ठाण्याच्या राजाचं आगमन। वाशी सेक्टर 15 मधल्या A टाईप मंडळाचा अनोखा उपक्रम, तब्बल 151 मशाली जाळत गणपतीचं केलं आगमन। कोकणवासियांना घेऊन भाजपची रेल्वे चिपळूणमध्ये दाखल, भाजप कार्यकर्त्यांनी केलं गणेश भक्तांचं जल्लोषात स्वागत, प्रत्येक दिवशी 5 रेल्वे दादरमधून सिंधुदुर्गपर्यंत धावणार। श्रावण अमावस्येनिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरात श्री मल्हारी सहस्रनाम यागाचं आयोजन, होम हवनमध्ये खांदेकरी, मानकरी, ग्रामस्थ, पुजारी वर्ग आणि अधिकारी सहभागी। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या कोलाडहून कार ऑन रोल सेवेला प्रारंभ, प्रवाशांच्या स्वतःच्या गाड्या रेल्वेतून सोबत कोकणात घेऊन जाता येणार, 5 वाहनं घेऊन पहिली गाडी रवाना, चाकरमान्यांचा अल्प प्रतिसाद। वाशिम शहराचा आराध्य दैवत असलेल्या बालाजी मंदिरात तान्हा पोळा, शहरातील बालगोपाल मातीचे आणि लाकडीचे बैल घेऊन तान्हा पोळ्यात सहभागी, 207 वर्षापासून तान्हा पोळा भरवण्याची परंपरा। जळगावच्या जामनेरमध्ये खंडेराव महाराजांचा 12 गाड्यांचा कार्यक्रम पार पडला, पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होत असतो, कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती। रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात बिबट्याची दहशत, पुर्ये देवळे येथे बिबट्याचं दिवसा ढवळ्या दर्शन, प्रकाश माने यांच्या घरासमोरील बागेतून गेला बिबट्या, गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। अमरावतीत लॉर्ड बुद्ध सर्किट मोटरसायकल एक्सपिडिशनचं स्वागत, तब्बल 5000 किलोमीटरचा प्रवास करत आंतरराष्ट्रीय यात्रा, शांतीचा संदेश देणार, 3ही सैन्य दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा सहभाग। लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील साखर कारखान्यात लाखो रुपये किमतीचं मेटल पार्ट चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी पकडलं, 12 जणांच्या टोळीकडून वेगवेगळे 18 गुन्हे उघडकीस, 15,82,000चा मुद्देमाल जप्त। नंदुरबार जिल्ह्यात धार्मिक सण आणि आगामी निवडणूक लक्षात घेता सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई होणार, पोलिसांकडून प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात। एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा इथे राष्ट्रीय महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी अपघात, समांतर रस्त्याच्या मागणीसह ग्रामस्थ आक्रमक, महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा। प्रवासी महिलेला प्रवासात फसवून सोनं चांदीची बांगडी चोरणारा आरोपी गजाड, सुमारे 70,000 रुपयाच्या बांगड्या शिरपूर पोलिसांनी परत मिळवून दिल्या। नाशिकच्या निफाडमधील डोंगरगाव जिल्हा परिषद शाळेत राज्यातील पहिली AI आणि कोडिंग लॅब सुरू, मंत्री छगन भुजबळांच्या हस्ते लॅबचं उद्घाटन। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून